आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. तर नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. दर रविवार प्रमाणे आजचा वेगळा विषय. आज आपण आलेलो आहोत आपल्या अनेक सन्माननीय सदस्यांच्या मागणीनुसार. आज आपल्याला हवं आहे टॅरो रीडिंग. टॅरो रीडिंग म्हणजे काय, या ऊर्जेसोबत आपण कसं एकरूप व्हावं आणि टॅरो रीडिंग का करतात, तर याबद्दलचं आजचं सेशन आहे. खरं तर मी तुमचं सगळ्यांचं खूप धन्यवाद मानते, खूप धन्यवाद मानते. तुमचं प्रोत्साहन, तुमची मागणी आणि मला इथपर्यंत घेऊन आली की आज मला वेबिनार घ्यावाच लागला. थँक्यू 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 ऑल ऑफ यू. आपण अगोदर प्रार्थना करूया. सर्व देवी देवता, सर्व संत, सर्व गुरु सद्गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, रेकी ग्रँड मास्टर्स, डॉक्टर वी कौसिक, सर्व हिलिंग एंजल्स, टॅरोच्या देवता, टॅरो एंजल्स, हाय प्रेस्टिज. आज आम्ही सर्वजण या ऊर्जेबद्दल, या गूढ विद्येबद्दल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आपण सर्वजण आशीर्वाद रूपी ऊर्जा आम्हाला द्यावी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आपण सर्वजण आमच्यासोबत आहात. तर बघा, टॅरो अनेक अनेक जणांच्या मनामध्ये संभ्रम होता आहे की काय आहे हे टॅरो. आणि नेहमी सेशन मध्ये बोललं जातं किंवा बरेच जण टॅरो करून त्यांच्या आयुष्याचे प्रश्न सोडवून घेतात. आपल्या सेशन मध्ये सुद्धा अनेक वेळा विषय निघतात की टॅरो केला आणि खरोखर मला एक नवी दिशा मिळाली. आणि मग हे काय आहे हे अनेक जणांच्या डोक्यामध्ये हाच विचार, मॅडम आम्हाला सांगा, आम्हाला सांगा, आम्हाला सांगा. आणि नक्कीच आज आम्ही तुमच्यासाठी म्हणून फक्त माहितीच सेशन, हे सेशन काही प्रोफेशनली आहे असं नाही, पण आपल्या सगळ्यांना काय विद्या आहे ही, हे काय आहे, नेहमी येणारा हा शब्द टॅरो. आणि अनेक जणांसाठी टॅरो हा शब्दच नवा आहे. बघा, हा असा डेक असतो, हा नवा असलेला शब्द नेमका काय आहे आणि याकरिता यावरून कसे बरं प्रश्न सोडवतात. हा हा डेक आहे आणि या डेकवरून मी रीडिंग करते. ते मी म्हणजे आपल्या देशामधील बहुसंख्य टॅरो रीडर याच डेकचा वापर करत असतात. ओके, तर बघूया आपण ही गूढ विद्या काय आहे. मी काय शब्द वापरते आहे, गूढ विद्या. विद्या शास्त्र आहे हे सुद्धा. आणि ज्या गोष्टी मागे शास्त्र हा शब्द लागलेला असतो त्या गोष्टी कुठेतरी सिद्ध झालेल्या असतात. फक्त आहे ही सुद्धा विद्या, ही गूढ विद्या चित्र स्वरूपामध्ये आहे, सांकेतिक चित्र आहेत आणि यावरून आपण आपलं भविष्य बघू शकत असतो. आपलं म्हणजे जसं ज्योतिषशास्त्र, जसं अंकशास्त्र, अशा अनेक शास्त्रांसारखा हे पण एक शास्त्र. चला, तर कुठेतरी अगदी सुरुवातीपासून तुम्हाला माहिती मिळावी या दृष्टिकोनातून
सेशनला जरा सुरुवात करते. तर टॅरो रिडिंग आणि टॅरो कार्ड्स ही साधना आहे, ही सिद्धी आहे, हे सुद्धा अगदी सहजच मिळतं असं नाही. तुम्ही सर्वजण सुद्धा निवडलेले लोक आहात की तुम्ही या ऊर्जेपर्यंत पोहोचला आहात. जसं ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत आपण जोडतो तसं ही ऊर्जा, फक्त ही ऊर्जा कुठची आहे, तर ही विद्या कुठची आहे, हे शास्त्र कुठचं आहे, तर आपल्या देशामध्ये विकसित झालेलं नाही, परंतु बहुसंख्य बहुसंख्य गोष्टी अशा आहेत की जे माझ्या देशामध्ये विकसित झालं, माझ्या खंडामध्ये विकसित झालं, परंतु त्याचा प्रचार प्रसार सर्व जगभर सुरू आहे आणि सगळं जग त्याचा अनुकरण अवलंब करतो असं आहे. यस, सेम ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सुद्धा अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आहे आणि संपूर्ण जगभर या ऊर्जेचा वापर केला जातो. हो ना, पद्धत थोडीशी वेगळी असेल, सेम ही सुद्धा भारतामधील ऊर्जा, भारतामधील हे शास्त्र नाही असं आपण म्हणूया, परंतु या शास्त्राचा उगम जरी इजिप्त मध्ये झालेला आहे तरीही तरीही वापर मात्र संपूर्ण जगामध्ये होतो, हेच लक्षात घ्या. तर बघा, तुम्हाला माहिती आहे ना, सगळ्यांनाच एक माहिती आहे. बघा बरं, माझं भविष्य बघावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही. प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये एक असतं की माझ्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल, माझं हे होईल किंवा नाही होईल, हे काम होईल की नाही होईल, किंवा माझं भविष्य काय असेल, हो की नाही. प्रत्येक माणसाला याबद्दल आहेच थोडीशी जास्त. लोक म्हणतात काही गरज नाही भविष्य बघण्याची, भविष्य बघायचं नाही असं पण अनेक जण म्हणतात. काय गरज असते, पुढे जे व्हायचं ते ब्रह्मांडाने लिहून ठेवलेलं आहे, त्या देवाने लिहून ठेवलेलं आहे तेच होणार. पण तरीही कुठेतरी एखाद्या प्रत्येक गोष्टींबद्दल कुतूहल प्रत्येकामध्ये असते आणि असंच भविष्य सांगण्याच्या अनेक अनेक अशा पद्धती आहेत आहेत की नाही. त्यामध्ये कुठेतरी हस्तसामुद्रिक शास्त्र म्हणतात याला, आहे ना. आपण हातावरच्या रेषांवरून भविष्य, फलज्योतिष्य, अंकशास्त्र, अनेक अनेक शास्त्र असे आहेत की त्यावरून भविष्य किंवा काही प्रश्नांची उत्तरं, एखादं काम माझं होणार नाही होणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्या देशामध्ये खूप चांगल्या प्रकारे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असतो, हो की नाही. अभ्यास म्हणण्यापेक्षा वापर जास्त मोठ्या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचा होतो. सेम तसंच एक सोपी पद्धत असलेलं शास्त्र म्हणजे काय, तर टॅरो कार्ड रिडिंग. हे जे टॅरो कार्ड रिडिंग आहे हे असं आहे की याला आपल्याला कोणत्याच अंकाची गरज नाही. आणि अजूनही महत्वाचं म्हणजे तुमचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ सुद्धा फक्त या चित्रमय कार्ड वरून सांगता येतो, काढता येतो आणि शक्यतो हा चुकत नाही. याचं कारणच असते की ज्या व्यक्तीचा प्रश्न असतो त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड सोबत, त्याच्या हायर सेल्फ सोबत जोडून हे कार्ड काढले जातात. आणि तुम्हाला माहिती असेल, कदाचित कदाचित नसेलही, जसं आपण रेकीमध्ये शिकवतो की तुझं आहे तुझं पाची परी तू जागा भुललासी, सेम तोच प्रकार की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि तुझ्या म्हणजे जो प्रश्न काढतो आहे त्या प्रत्येक व्यक्तीच्या, किंवा माझ्या आयुष्यामध्ये एखादा प्रश्न असेल तर माझ्या आयुष्यामध्ये माझं भविष्य माझ्या हायर सेल्फला माहिती आहे, माझ्यासोबत काय होणार आहे. माझ्या उच्चतर आत्म्याला माहिती आहे की मी कशासाठी येथे आलेलो आहे, मला माझ्या आयुष्याचं पुढचं पाऊल काय घ्यायचं आहे, सगळं सगळं माहिती आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रश्नावर मात करण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्येच आहे. पण मला ती माझ्या अंतर्मनाची भाषा समजत नाही आणि मला ते जाणता येत नाही की काय आहे हे. शास्त्र हेच हेरून या शास्त्राचा उपयोग केला आहे, या शास्त्राचा उपयोग केला जातो.
कळलं काय? तर माझ्या सबकॉन्शियस माइंडला सुद्धा माहिती आहे की मला कुठं काय करायचं आहे आणि कशाला काय उत्तर आहे. म्हणजेच काय, तर माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, ते उत्तर मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. पण मलाच ते माहिती नाहीये. मग काय काम करते हे कार्ड? हे कार्ड काय करतात, तर कार्ड काढत असताना त्या व्यक्तीच्या सबकॉन्शियस माइंड सोबत म्हणूया, किंवा आपण असं छान मनाने असं म्हणूया की त्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत आपण जुडलेलो असतो आणि त्या हायर सेल्फला माहिती आहे की मला माझ्या आयुष्यामधलं उत्तर काय आहे. जो टॅरो रीडर आहे तो त्या व्यक्तीच्या हायर सेल्फ सोबत जुळून कनेक्ट होऊन याचं उत्तर काढतो. फक्त गरज असते की त्या व्यक्तीने तेव्हा तेवढं रिलॅक्स असावं बस. म्हणजेच काय, तर आपण कसं म्हणूया, त्याचं मन मोकळं असावं, त्याने काही गोष्टी स्टक नाही केलेल्या असाव्या, मॅडमला माहिती नाही पडलं पाहिजे वगैरे असं. आणि ना खूप छान प्रकारे रिझल्ट येतात. खूप छान, खूप छान. इजिप्तच्या लोकांकडून ही पद्धती विकसित झालेली आहे. आणि तिकडे अगोदर एक पत्त्यांचा खेळ असायचा. अगोदर सोन्याचे असायचे, राजघराण्यातलीच लोक, राजेशाही लोकच हे वापरायचे. मग हळूहळू हळूहळू ही कागदावर पेपरवर हे चित्र उतरवल्या गेले काय, आणि मग ते आलं आहे. आणि यावर जे चित्र आहे त्याला प्रतीक म्हणतात. त्या प्रतीकामध्ये एक सांकेतिक भाषा आहे, त्या चित्रानुसार एक 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 भाषा आहे. निसर्ग आहे, निसर्गाचे चित्र आहेत. कुठं अग्नी आहे, कुठं जल आहे, वायू आहे, आकाश आहे. पंचतत्वांशी संबंधित हे कार्ड आहे. येथे कुठेतरी प्राणी आहे, कुठं पक्षी आहे, कुठं रंग आहे वेगवेगळे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला फक्त काय करायचं असतं, म्हणजे रीडर्सला हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि हे समजून घेऊन आपल्याला त्याला व्यवस्थित प्रकारे विश्लेषण करून समोरच्या व्यक्तीला सांगायचं असतं. आणि जसं जसं आता तुम्ही म्हणताल मॅडम मग डायरेक्टच येईल का? नक्की येऊ शकते, पण जशी जशी टॅरो रीडर्सची एकाग्रता, त्याची इंट्युशन पॉवर, त्याची शक्ती, त्याचं आत्मसात करण्याची क्षमता हळूहळू 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 वाढत जाते. त्याची डेव्हलपमेंट होते, आपली आध्यात्मिक शक्ती. आणि तसं 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 अजून अजून या क्षमता, आपली रिडिंग करण्याच्या क्षमता वाढत जातात. पुन्हा एक लक्षात घ्या, तर आतापर्यंत तरी बऱ्याच जणांनी मला म्हटलं मॅडम टॅरो रिडिंग करणं आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे, खूप मोठा विषय असतो. कारण एका तासाच्या रिडिंग साठी 1,500 रुपये मोजलेले लोक माझ्याच सेशन मध्ये आहेत. एका तासाचं अपॉइंटमेंट एका टॅरो रीडर्सची, आणि चार्ज असतो 1,500 रुपये. बरोबर, मोजलेले लोक आहेत माझ्या सेशन मध्ये. येस, आहेत ना, आहेत. तर मग ज्या अर्थी हे ही विद्या एवढी महागडी आहे, तर मग ती शिकण्याची एनर्जी एक्सचेंज सुद्धा तेवढीच मोठी असेल. म्हणून अनेक जण या ऊर्जेपर्यंत येतच नाही आणि ते शिकूनच घेत नाही. आणि अनेक ठिकाणी असं होते, शिकवलं जातं, पण काय शिकवलं जातं, तर पहिला टप्पा शिकवला जातो. काय पहिला टप्पा शिकवला जातो? चित्र फक्त वाचायचं, येस आर नो काढायचं. मला दुसरा टप्पा घेतला जातो, नंतर पुन्हा पुन्हा तिसरा टप्पा. मी हाफ अवर आणि मी हाफ एन आवर साठी 2,500 पे केले आहेत. बघा, आताच मेसेज आलेला आहे, आताच मेसेज टाकलेला कविता नाईक यांनी. 2,500 रुपये त्यांनी अर्ध्या तासाच्या रिडिंग करता दिलेले आहेत. आणि तुम्ही माझ्याकडून सुद्धा रिडिंग केली होती, तेव्हा मी घेतलेला चार्ज सुद्धा तुम्हाला माहिती आहे. एका प्रश्नाचे मी 100 रुपये घेत असते, फक्त नाममात्र फी. तर हे काही मी इतरांच्या बाबतीत बोलत नाहीये, पण खरोखर ज्याच्याकडे जी विद्या असते त्या विद्येचं मोल त्याला माहिती असते, हो की नाही? जर काय तुमच्या आयुष्याचा प्रश्न सुटू शकतो, तर त्या अर्ध्या तासाच्या 2,500 सुद्धा खूप वाटत नाहीत, कारण आपला प्रश्न मोठा असतो, हो की नाही?
येस, जेव्हा प्रश्न मोठा असतो तेव्हा ते 2,500 रुपये पण अर्ध्या तासाचे खूप वाटत नाहीत, कारण आपल्याला सोल्युशन मिळतं. आणि टॅरो ही अशी एक विद्या आहे की येथे तुम्हाला तुमच्या जन्मतारखेची, तुमच्या जन्मवेळेची गरज नाही. तुमची डेट ऑफ बर्थ माहिती नाहीये तुम्हाला, अनेक लोकांसारखी माहिती नाहीये, माहिती आहे पण चुकीची आहे, वेळ माहिती नाहीये. मग अनेक शास्त्रांमध्ये यावर बंधनं येतात की जर का वेळ माहिती नाहीये तर मग कशा प्रकारे. ओके, छान, खूप छान, थँक्यू. कविता ताई सांगतायत की माझ्यासाठी तुमचं रिडिंग जास्त परफेक्ट आलं, थँक्यू. अगदी आरशासारखं आपलं आयुष्य उलगडतं, एवढं लक्षात घ्या. आपल्या आयुष्याचे प्रश्न आरशासारखे. माझं असं प्रतिबिंब मी बघते आहे की मी हा असा आहे, आणि खरोखर खूप छान प्रकारे त्या गोष्टी असतात. आणि हो, रीडिंगच्या पद्धती ह्या आहे आणि टॅरो रीडिंग हे असं आहे. तुम्हाला विषय समजला का? टॅरो कार्ड म्हणजे काय असतं तर मला सांगा, म्हणजे मग हे का करावं मी पुढच्या विषयाकडे जाते. कारण मी सुद्धा प्रोफेशनली नाही तर आपला परिवार म्हणून हे सेशन घेत आहे. ओके, टॅरो कार्ड काय असतात तर हे असे कार्ड असतात, हा डेक असतो, या डेक मध्ये 78 कार्ड असतात. या 78 कार्डांचं असं वैशिष्ट्य असतं, तुम्हाला आता विषय निघालाच आहे तर सांगून देते. असं वैशिष्ट्य असतं की याच्यामध्ये दोन प्रकार असतात. यामध्ये मेजर अर्काना म्हणतात आणि मायनर अर्काना म्हणतात. अर्काना म्हणजे काय तर कार्ड, अर्काना म्हणजे काय तर संच म्हणूया त्याला. ओके, तर बघा, हा माझा नवीन आहे, मी वापरात नाही घेतलेला, कारण वापरात याच्यासाठी नाही घेतलेला की तुम्हाला शिकवताना एक एक कार्ड सांगावं लागतं ना, म्हणून हा वेगळा ठेवलेला आहे. यामध्ये असं असतं की हे जे वेगवेगळे कार्ड आहेत 78 आहे, हा याला पूर्ण हा जो आहे हा डेक. ओके, काही शब्द आहेत, हा डेक आहे, यामध्ये 78 कार्ड आहेत. आणि मेजर अर्काना, मायनर अर्काना आहे. येथे या शब्दांचा अर्थ काय आहे तर गूढ. अर्काना म्हणजे काय तर गुप्त, गुप्त. ओके, येथे हे सांकेतिक, सांकेतिक, एक मिनिट मला स्क्रीनवर घेते, हे आहे, याला असे सांकेतिक चिन्ह असतात. आता समजा हा द मॅजिशियन असं कार्ड आहे. ओके, हे मेजर अर्कानाचं पहिल्या नंबरचं कार्ड आहे. या अगोदर एक पुन्हा एक कार्ड असतं 0 नंबरचं, ते 21 नंबर असे येथे 22 कार्ड असतात, ते खाली गेल्यावर अगोदर दाखवलं ना कोणाला तरी, तेव्हा ते खाली गेलं आहे. तर असं हे कार्ड असतं. ओके, प्रत्येक कार्ड असतं हे 2 नंबरचं कार्ड, यावर नंबर सुद्धा असतं. आणि एक विशेष असं की या प्रत्येक कार्डवर एका ठिकाणी साईन असते, या प्रत्येक कार्डवर साईन असते, आणि ती साईन असते ह्याचा जो शोध लावला आहे या कार्डचा, ज्यांनी, त्यांची असं. आणि हो, आता आपण म्हणूया की मॅडम फक्त चित्रांवरूनच काय, तर ना हे सगळं जे आहे की नाही, हे सगळं तुमच्या इंट्युशन पॉवर सोबत आहे. ओके, ज्यांनी ज्यांनी टॅरो रिडिंग केलं आहे त्यांचे अनुभव टाकतायत. नक्कीच टॅरो रिडिंग तुम्ही काहीही करा ना, मी काय सांगते, 80%, 90% परफेक्ट रिडिंग येतं. जे लोक वेटिंगला आहेत त्यांना आता वेटिंगला राहावं लागेल. त्यांना सांगा सॉरी, इथून कोणीही जाणार नाही आहे, मीच तर वेटिंगला होती, माझा दुसरा मोबाईल, हो की नाही. तर त्यांना म्हणावं आपण रेकॉर्डिंग बघूया. ओके, सॉरी सगळ्यांना अगदी मनापासून. तुमचा प्रेम माझ्यावरचं, तुमचा माझ्यावरचा विश्वास, नक्कीच आपण आपल्या झूम लिंकची लिमिट वाढवून घेऊया. पण आज तुम्हाला होत असलेल्या त्रासाकरता मनापासून माफी मागत आहे. बघा, हे असे का. ओके, मला आता या सेशन मध्ये सगळं काही शिकवता येणार, समजून घ्या. ओके, माझ्या मुलाचे रिडिंग परफेक्ट आले, येस, प्रत्येकाचं परफेक्ट येतं, परफेक्ट येतं. एखादी व्यक्ती कशी आहे,
काय, ह्या सगळ्या गोष्टी. यामधलं मी तुम्हाला एक परत सांगेल. बघा, हे कार्ड आहेत. या कार्ड मध्ये मेजर अर्कानामध्ये 22 कार्ड असतात. मग नंतर मायनर अर्काना असतात. यामध्ये सुद्धा काही विशेष गोष्टी आहेत. त्यामध्ये असतं वॉन्ड्स म्हणून कार्ड असतात. वॉन्ड्स मधलं तुम्हाला एखादं कार्ड दाखवते मी. बघा, हे कार्ड आहे, असं चिन्ह असतं एक. बांबू आहेत ना आपले, बांबू. आता बघा बरं, तुम्ही सगळेजण आहात इथं, तुम्हाला यावर काय दिसतं? यावर तुम्हाला काय दिसतं? बघा, तुम्हाला पण रीडिंग येतं की नेहमी सांगते, खूप कठीण नाहीये. माईक सुरू चार करू. बांबू बांबू, चार बांबू अजून सोड सेट. मंडप आहे का? मंडप आहे. लग्न एका बाईनी कुठल्या तरी सोड मुलाला सेट ना, कडेवर सोड घेतलंय सोड. का? नाही सर, लग्न मंडप. दोघ जण आहेत. तोरण आहे, उत्सव आहे काहीतरी, आणि आगमन करत आहे जोडीने, हा की नाही? असं अच्छा. असं हे कार्डचा प्रत्येक कार्ड आहे. या प्रत्येक कार्डाचा अर्थ आहे. या प्रत्येक कार्डाला, प्रत्येक चिन्हाला आहे. आता जसं आपण वॉन्ड्स म्हटलं, तर येथे हा अर्कान आले, असे वॉन्ड्स असलेले कार्ड आहेत. स्वाड असलेले कार्ड आहेत. हे बघा, ही तलवार आहे ना, असे स्वाड असलेले कार्ड आहेत स्पेशली. क्वीन ऑफ स्वॉर्ड आलेला आहे ही. ओके, नंतर मग पेंटॅकल्स असलेले कार्ड आहेत. बघा, येथे तुम्हाला दाखवते, ही पेंटॅकल्स आहे. दिसला? कॉइन आहे, कॉइन. हो ना? दिसला कॉइन? येथे आहे ना, ओके, कॉइन आहे ना यावर, हे बघा, दिसला? हातामध्ये coin आहे. आणि परत एक कार्ड असते, त्यांच्या हातात कप्स असतात. हे बघा, हे एक कार्ड आला आहे, येथे कप्स आहेत. ओके, यामध्ये कप आहेत. हे बघा, हे कप आहेत. ओके, असे 4 प्रकारचे कार्ड असतात परत. आणि प्रत्येक कार्डांमध्ये पुन्हा हे कपचे कार्ड, कॉइनचे कार्ड यांची संख्या असते. आणि तेवढेच माईक 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 हे एकूण 56 कार्ड आहेत. आणि या 56 कार्डांमध्ये 4 भाग केलेले आहेत. कसे 4 भाग केलेले असतात? तर त्याच्यामध्ये वॉन्ड्स असतात, त्यामध्ये कप्स असतात, कॉइन असतात आणि स्वॉर्ड असतात. म्हणजे प्रत्येकाचे 14 कार्ड असतात. आणि त्या 14 कार्ड मध्ये सुद्धा एक विशेष असते की त्या 14 कार्ड मधलं एक कार्ड असते एस, एक कार्ड असते पेज, एक कार्ड असते क्वीन, आणि एक कार्ड आवाज मॅडम येत नाही तुमचा व्यवस्थित. आवाज येतोय माझा, तुमची रेंज कमी आहे. थांबून येतो. तर एक कार्ड असतं क्वीन, एक कार्ड असतं किंग. ओके, तर एवढे हे असे कार्ड असतात. म्हणजे काय, तर पुन्हा एवढं सोपी आहे की त्या प्रत्येकामध्ये 4 कार्ड आहेत, ते कॉमन आहेत. जवळजवळ त्यांचे अर्थ काही प्रमाणामध्ये सारखे आहेत. मग अभ्यास किती आहे, तर उरलेल्या 10 कार्डचाच करायचा आहे. हो की नाही? म्हणजे ना, खूप कठीण नाहीये, फार कठीण नाहीच आहे. फक्त येथे तुमच्या कलागुणांचा तुम्ही कशा प्रकारे विकास करता, तुम्ही कशा प्रकारे तुम्ही त्या एनर्जी सोबत कनेक्ट होता, आणि त्या जी ऊर्जा आहे ना, या ऊर्जेसह कसं समरूप एकरूप होता, हे महत्वाचं आहे. बस, अगदी काही शाळकरी विद्यार्थी सुद्धा छान टॅरो रीडिंग करतात. एवढं लक्षात घ्या. थोडीशी साधना आणि थोडासा विश्वास, फक्त एक लक्षात ठेवावं लागतं. सगळ्यांना तेवढं सांगते, प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा असतो. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझ्याकडून बऱ्याच जणांनी टॅरो रीडिंग केलेलं आहे. बऱ्याच जणांनी केलेलं आहे. तुम्ही असे अनेक सारे विषय सांगितलेले आहेत माझ्यापर्यंत की न ते तुम्ही माझ्या ऐवजी कोणाजवळच कधी बोललेले नाही. पण तुम्ही ज्या विश्वासाने सांगितले आहेत ते विषय, किंवा तुम्ही ज्या विश्वासाने तुमच्या टॅरो रीडिंग मध्ये त्या सगळ्या गोष्टी निघाल्या, त्या विश्वासाने मी माझे खांदे तेवढे मजबूत करायला हवेत की मी तेवढं सिक्रेट ठेवू शकले पाहिजे. एवढी स्वतःची कॅपॅसिटी तुम्हाला वाढवावी लागेल. जर तुम्हाला टॅरो रीडिंग शिकायचं आहे, तर तुमच्यामध्ये तेवढी क्षमता असावी की एखाद्याने त्याच्या आयुष्याचं केवढंही त्याचं गूढ तुम्हाला इथं समजलं, आणि त्यावर जर चर्चा झाली, तर ती चर्चा तुमच्या दोघांमध्येच राहणार. आणि पुन्हा ती व्यक्ती तुम्हाला जर पर्सनल आयुष्यामध्ये भेटली, किंवा ती तुमच्या जवळची जरी असेल, तरीही कार्ड मध्ये हे अमुक अमुक निघालं होतं, त्या पूर्वग्रहानुसार त्या व्यक्तीकडे कधीही बघायचं नाही. कार्ड काढले, संपला विषय.
कार्ड मध्ये एवढं वैशिष्ट्य असतं की अगदी जन्म मृत्यू, एखाद्याचा मृत्यू जरी असेल ना पुढे, तर सांकेतिक ते संकेत दाखवतात. पण आपल्याला काय सांगायचं, काय नाही सांगायचं, कुठली गोष्ट कुठल्या भाषेमध्ये सांगायची, तेवढा संयम आणि तेवढं सगळं स्वतःजवळ किती असावं हे सुद्धा या सेशन मध्ये तुम्हाला शिकवलं जातं. आणि ते जास्त महत्वाचं आहे. आपण टॅरो रिडिंग करतो यापेक्षा महत्वाचं आहे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुम्ही किती प्युअर सोल आहात, आणि खरोखर त्या सगळ्या गुणांचा तुम्हाला स्वतःमध्ये अवलंब करायचा असतो, उपयोग करायचा असतो. म्हणजेच काय, तर फक्त कार्ड वाचन करणे हा जरी एक विषय असला तरीही त्याच्या नियमांचं तेवढं पालन करणे हे एका टॅरो रीडरला तेवढंच महत्वाचं असतं. आणि तर मग आपण तेवढं चांगलं प्रख्यात टॅरो रीडर्स होऊ शकतो, असा हा विषय असतो. तर बघा, टॅरो बद्दल मी तुम्हाला सांगितलंच आहे. आता आपण प्रश्न, केव्हा हे टॅरो रिडिंग करावं किंवा का करतात लोक टॅरो रिडिंग, हो की नाही. बघा, एखाद्याच्या करिअर संदर्भामध्ये प्रश्न असतो, व्यवसाय असतो, आरोग्याचा असतो, प्रवासाबद्दल प्रश्न असतो, हो की नाही, नकोच काय असतं. नातेसंबंधाबद्दल प्रश्न असतो, मला एखादी सहकारी माझ्यासाठी कसा आहे, माझ्या बिझनेस मध्ये माझी पार्टनरशिप योग्य असेल नसेल, मी पार्टनरशिप करू नाही करू, अनेक अनेक प्रश्न असतात. कला क्षेत्रातले प्रश्न असतात, मी कुठला कलागुणांचा माझ्यामध्ये काय आहे हे पण अनेक वेळा आपल्यालाच माहिती नसते, माझ्यामध्ये आहे पण मी कुठल्या मार्गाने जाऊ. अनेक वेळा विद्यार्थी कन्फ्युज असतात की माझ्यासाठी ही फॅकल्टी, ही फॅकल्टी, ही फॅकल्टी कशी असेल, व्यवसाय माझ्यासाठी, हे 10 व्यवसाय आहेत माझ्या पुढे, माझ्यासाठी कुठला व्यवसाय कसा राहील, हे आपण ऑप्शन कार्ड मधून त्यांना सांगत असतो. आर्थिक प्रश्न, धन, मालमत्ता, संपत्ती, एखाद्या कोर्ट केस, अनेक अनेक प्रश्न आहेत. शिक्षणाविषयी, मानसिकतेविषयी आहे की नाही, वृत्ती एखाद्याची कशी आहे, जेव्हा विवाह साठी प्रश्न येतात तेव्हा अनेक वेळा प्रश्न येतात की ही व्यक्ती कशी आहे. आणि खरोखर जर का माहिती असलं ना, तर बरोबर ती व्यक्ती कशा प्रकारची आहे हे आपण त्यांना रिडिंग मधून सांगतो की हो, ती समोरची व्यक्तीचा स्वभावाचा आहे, अशा वेळेस अशा प्रकारे याचं वागणूक आहे, अशी अशी आहे. आणि अजूनही महत्वाचं म्हणजे टॅरो रिडिंग का करावं, का करावं, अनेक अनेक ठिकाणी अनेक गोष्टी आहेत की महत्वाचं म्हणजे जन्मतारखेची, वेळेची गरज असते. तर टॅरो रिडिंग करताना तुमच्या जन्मतारखेची, तुमच्या वेळेची गरज नसते. एक, फक्त त्या व्यक्तीसोबत कनेक्ट होऊन सुद्धा त्या आपण एक योग्य प्रकारे त्यांना प्रिडिक्शन देऊ शकतो. आणि टॅरो रिडिंग द्वारे केलेलं प्रिडिक्शन सहसा चुकत नाही, असे अनुभव आहे. दुसरं असं की आपण जे रिडिंग करतो मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये, मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगते, मी तो माझा विषय सांगते तुम्हाला. ओके, तुम्ही अनेक वेळा टॅरो रिडिंग केला आहे, प्रश्नाचं उत्तर काय आहे हे तुम्हाला परफेक्ट समजतं, पण एखादी गोष्ट माझ्या डेस्टिनी मध्ये नाही आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की रडून पडून मला तीच हवी आहे, पण तरी मग अशा वेळेस मी काय करावं म्हणजे रिझल्ट पॉझिटिव्ह येईल, हे सुद्धा तुम्हाला कार्ड सांगतात. काय करावं, जसं आता परवाच्या दिवशी अनिता ताईंनी टॅरो रिडिंग केलं, तेव्हा मी बोलली की अमुक अमुक तुम्हाला तुमच्या स्वतःमध्ये बदल करायचा आहे. माझ्या स्वतःमध्ये बदल केला, माझ्या व्यक्तिमत्वात मी काय बदल केला, म्हणजे म्हणजे मला त्या गोष्टीचा सकारात्मक रिझल्ट येईल. मला एखाद्या गोष्टीचा रिझल्ट सकारात्मक येत आहे, पण अजून सकारात्मक यावा यासाठी मी काय करावं, तर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये मी काय बदल करावा म्हणजे त्या गोष्टी वाढतील. या गोष्टीचं आपल्या नोट्स मध्ये एक छान असं विश्लेषण दिलेलं आहे की जरीही एखादी गोष्ट नाही आहे, मला अपयश येत आहे, पण मी स्वतःमध्ये जर हा काय बदल केला तर मी तेथे यश मिळवू शकतो. म्हणजे पॉसिबिलिटी कशा प्रकारे आपण क्रिएट करू शकतो, जर मार्ग नसेल पुढचा तर नक्कीच फक्त तेवढं जेवढं सांगितलेलं असतं ना की तुम्ही व्यक्तिमत्वामध्ये हा हा बदल करा, आणि ते प्रत्येक ठिकाणी त्या नोट्स मध्ये आपण दिलेलं आहे, प्रत्येक कार्ड आल्यानंतर असं हे
आहे. म्हणजेच काय, तर माझ्या आयुष्यात एखादा प्रश्न आलेला आहे, या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे. मला ते प्रश्नाचं उत्तर पॉझिटिव्ह मिळालं तर अजून पॉझिटिव्ह आहे, माझ्यासाठी चांगलं आहे, तर अजून चांगलं करण्यासाठी मी काय पाऊल उचलावं. आणि जर माझ्यासाठी त्या प्रश्नाचं उत्तर कुठेतरी नकारात्मक दाखवते आहे, तर ते सकारात्मक करण्यासाठी मी काय करावं म्हणजे ते सकारात्मक होईल. काय करावं याचा अर्थ बाहेरचं काहीही नाही, स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या असण्यामध्ये आणि स्वतःच्या वागण्यामध्ये म्हणूया आपण, अनेक साऱ्या गोष्टी येतात त्यामध्ये. तर तेथे मी कशा प्रकारे कार्य करावं म्हणजे मला यश मिळेल, यासाठी टॅरो रीडिंग करायचं असतं. आता कोणाचा काही प्रश्न असेल, पर्सनल प्रश्न नाही, टॅरो बद्दल, तर मला विचारू शकता. अ, बोला सर. आपण टॅरो रिडिंग हे स्वतःसाठी करू शकतो का 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 नेहमी दुसऱ्या समोरच्या माणसासाठीच करावं लागतं? हा, मस्त प्रश्न विचारला तुम्ही. शक्यतो स्वतःचं टॅरो रीडिंग करत नसतात, आपण दुसऱ्यांचं करावं. स्वतःचं करताना आपण अगोदरच एखाद्या प्रश्नाचं उत्तर ठरवून घेतो, तेवढं आपण प्युअर स्वतःपासून डिटॅच होऊ शकत नाही. पण जर का तुम्ही प्युअरली स्वतःपासून डिटॅच होऊ शकत असाल, तर तुम्ही स्वतःचं कार्ड सुद्धा काढू शकता. पण डिटॅच होता आलं पाहिजे. आता मागच्या कालावधीमध्ये मी एक माझे स्वतःचे कार्ड काढले होते, आणि ते त्या गोष्टीसाठी जसे कार्ड निघाले होते सेम तसाच रिझल्ट आला. मग पण तेव्हा जेव्हा मी मला स्वतः कार्ड काढले, तेव्हा मला असं वाटलं होतं माझ्या मनातला विचार असेल, पण माझ्यावरचा विश्वास, तुम्ही सगळेजण जेवढा विश्वास ठेवता तेवढा, तेथे मी म्हटलं की नाही, कदाचित मी स्वतःपासून डिटॅच नसेल झाली म्हणून असं आलं असेल. पण जेव्हा रिझल्ट लागला, आता परवा 2 दिवस अगोदरच मी सरांसोबत बोलले, तर सर म्हणे मग एवढं माहित होतं तर मला एवढं कशाला करायला लावलं एवढा. ओके, पण मी म्हटलं की मला असं वाटलं ना म्हणून. तर येतात रिझल्ट, फक्त स्वतःपासून डिटॅच होता आलं पाहिजे. आणि बऱ्याच वेळा काय होते, आपण स्वतःचं कार्ड काढताना मनामध्ये येतं नकारात्मक आला तर पुन्हा मनामध्ये येतं नाही मला करायचं आहे, हो की नाही. पण तरीही स्वतः जरी रिडिंग केलं आणि व्यक्तिमत्वामध्ये मला जे हवं आहे तो जर बदल केला त्या कार्ड मध्ये सांगितल्यानुसार, तर जे अनालिसिस आलेलं असते ते तसंच असतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये माझी मनस्थिती आणि मी तशाच प्रकारे वागत आहे. म्हणजेच काय, तर माझे चक्र कशा प्रकारे कार्य करत आहे, असं येतं. आणखी काही प्रश्न? अ, मला स्क्रीन दिसत नाहीये, तर तुम्ही हँड राईज इलेक्ट्रिक करा. मॅडम, हं, किती दिवसाचा कोर्स आहे हा? सांगूया, ती माहिती तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगते नक्कीच. ओके. किती दिवसाचा कोर्स आहे, फी किती आहे, हा प्रश्न नका विचारू. टॅरो बद्दल तुम्हाला काही हवा आहे का माहिती, अजून एखादा प्रश्न आतमध्ये खतखततोय तो विचारा. मॅडम, हं, हा, आता सध्या तर मी तुमचा रेकीचा विद्यार्थी आहेच. तर हं. याच्यामध्ये पण आपण सुरुवात करताना आधी चक्र आणि ती संतुलित करणं वगैरे तिथून सुरुवात केलेली, आपलं व्यक्तिमत्व विकास वगैरे. तर हे जे आहे रेकी, सॉरी, हे टॅरो रिडिंग, तर याच्यासाठी पण हा बेस कॉमन असतो का सगळीकडे? कॉमन आहे. अच्छा. बरेच लोक रेकी न शिकता जर आलेत ना, तर ना, जी आपल्याला म्हणू शकतो जो व्यक्तिमत्वाचा विकास हवा आहे. आता जे मी सांगितलं की काही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या आहेत, मी सांगितलं की टॅरो रीडिंग करताना एखाद्या गोष्टीचं काही भयानक रूप असेल, तर त्या क्लायंटला आपल्याला घाबरून नाही द्यावं लागत ना, त्याला मार्ग सांगावा लागतो. तुम्हाला ती सॉफ्टली एखादी गोष्ट कशी सांगता यावी, तर ती जी कला आहे ती रेकी, ती जे आपण ग्रँड मास्टर्स होतो तेव्हा काही गोष्टी आपण तिथे अभ्यासामध्ये असतात. तर ह्या त्या गोष्टी की स्वतःमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास झालेला असेल, तेव्हा आपण खूप चांगल्या प्रकारे ह्या गोष्टी हँडल करू, असं. आणि रेकी, मी तरी शक्यतो रेकी शिकणाराला किंवा रेकी झालेल्या व्यक्तींनाच टॅरो रीडिंग शिकवणार. माझं ठरलं आहे याचं कारणच की फक्त लोक नाही जमा करायचे आहेत, तर या ब्रह्मांडाला तेवढे कर्तृत्ववान लोक द्यायचे आहेत की ते टॅरो रीडिंग करू शकतील चांगल्या प्रकारे. कारण जेव्हा आपण एखाद्या गुरुकडून शिकत असतो, एक चूक जर का तुमच्या शिष्याने केली ना, तर त्या चुकीला कुठेतरी जबाबदार गुरु सुद्धा असतात, हो ना. तर तुम्ही लक्षात घ्या, तसं मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या बाबतीत होऊ नये असं मला अंतर्मनापासून वाटते. माझा बाहेर जाणारा प्रत्येक विद्यार्थी तेवढाच लायबल असला पाहिजे
तेवढ्याच आत्मविश्वासाने त्यांनी केलं पाहिजे आणि तो आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी कुठेतरी रेखी त्याचा पिलर्स असू शकतो. जादूचे सेशन सुद्धा पिलर्स असू शकतो, कारण कृतज्ञतेचा भाव आणि प्रामाणिकपणा जर तुमच्या अंतर्मनामध्ये चांगला ठसला गेला तर तुम्ही तेवढ्या अजून चांगल्या प्रकारे काम करता. तुमच्या आतमध्ये जेवढी कृतज्ञता असेल, जेवढं तुमच्या अंतर्मनाचा भाव प्युअर असेल, तेवढी तुमची इंट्युशन पॉवर वाढते. कारण एका टॅरो रीडरचे चक्र सुद्धा तेवढे बॅलन्स असणं गरजेचे असतात. एका टॅरो रीडर्सने सुद्धा तशा प्रकारे साधना आणि गूढविद्या या दोन गोष्टी समजल्या का तुम्हाला? साधना म्हणजे त्या ऊर्जेसोबत एकरूप होणे. मग आपल्याला त्यासाठी त्याच्या त्या एनर्जी सोबत असावं लागेल ना, तेवढी आपली स्वतःची कॅपॅसिटी असावी लागेल. शिकण्यासाठी नाही, पण जर का या विद्येचा तुम्हाला प्रोफेशनली वापर करायचा आहे तर तुम्हाला तेवढ्या गोष्टी कराव्याच लागतील. ह्याच्यासाठी साधना काय करायला लागते मॅडम? जसं साधना ह्याला लागते ती सेशन मध्ये सांगितली जाते. छोटीशी साधना असते, पण ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही, कारण जे टॅरो रीडर दिसतात ना ह्याच्यावरती, ते सगळे असे काय काय घालून बसलेले, सगळे हातात गळे, म्हणजे असं खूप काय काय असतं. हे बघा, छान प्रश्न टाकला तुम्ही. काय क्रिस्टल घालून असते बसणं क्रिस्टल. आहे हे बघा, माझ्या पण हातामध्ये आहे, पण नाही, टॅरो तेवढं नसतं मॅडम, खूप असतं त्यांच्या. खूप काय काय घातलेलं असतं म्हणून आणि देवाचे फोटो वगैरे खूप असतात असे आजूबाजूला, म्हणून मी विचारते काय असतं. नक्कीच. हे बघा, सगळ्या गोष्टी असतातच. प्रत्येक गोष्टीचं त्या गोष्टीचं तेवढं तेवढं महत्व असतं. काही कोणी जे ठेवतं, कोणी जे करतं ते चुकीचं आहे असं नाही म्हणूया आपण, पण बऱ्याच गोष्टींना ना दिसायलाही काही हे असतात की नाही, टॅरो रीडर्स दिसावं, टॅरो रीडर्सच्या हे काय असावं. माझ्याकडे नाही असं म्हणण्यापेक्षा मला माझा हा पेहराव अशा प्रकारे आवडतो. ओके, एका लिमिट पर्यंत ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आतून तुमची साधना किती छान करता ना, याला महत्व आहे, बाहेरच्या गोष्टींना नाही. तुमची इंट्युशन पॉवर जेवढी महत्वाची आहे तेच तेवढं महत्वाचं आहे. बस. काय म्हटलं सर? मी म्हणालो की त्या मॅडम, सगळ्या गोष्टी असतात ह्या वातावरण निर्मितीसाठी असतात. तर हे बघा, आपण असं पण नाही म्हणूया, असं पण म्हणूया. ओके, दोन्ही गोष्टी आहे. आपला भाव पण असतो. आपले गुरु, सद्गुरु, देवी देवता आणि टॅरो रिडिंग्स करत असताना, जसं आता तुम्ही डॉक्टर्स लोक दिवसभर अनेक एनर्जी सोबत लढत असतात, तेव्हा स्वतःला प्रोटेक्शनची गरज असते ना. येस, अशा प्रकारे इंट्युशन पॉवर वाढावी. प्रत्येकाचा आपला भाव असतो, त्या भावासोबत आपल्याला जायचं असतं. बस. त्या सगळ्या गोष्टी काय आहेत हे नक्कीच तुम्हाला सेशन मध्ये आल्यानंतर समजेल. नक्कीच तुम्ही सुद्धा छान तसा पेहराव करू शकता. माझ्या सोबतही आहेत, एंजल्स आहेत, माझ्या जवळही आहेत, हे काय तर ठेवलेले आहेत आहेत ना, नाही असं नाही. एका पद्धतीने सगळेजण त्या सगळ्या गोष्टी करत असतात. क्रिस्टल्सची सुद्धा एनर्जीच असते. आणि खरं तर या कार्ड मध्येच एक कार्ड असतं, ते कार्ड असतं, हे बघा, हाय प्रेस्टिज. ही देवता आहे, ही देवता आहे टॅरोटची. ओके, हे यांना आवाहन केलेलं असतं. आहेत त्या पद्धती, त्या पद्धतीने आपण पुढे जातच असतो. द एम्परर, काही विशेष असे कार्ड असतात ना, ते त्या गोष्टींसाठी छान प्रकारे वापरले जातात. आणि हो, पुढे अजून सांगायचं म्हणजे पंचतत्व आहेत. पंचतत्वांसोबत विशेष कार्ड जोडलेले असतात, विशेष राशींसोबत कार्ड जोडलेले असतात, विशेष प्रश्नासाठी विशेष कार्ड येतात. अनेक ठिकाणी अनेक मोठा अभ्यास असा, अनेक लोकांचा अभ्यास असा असतो, एका कार्डवर एकच कार्डचं रिडिंग करतात आणि एकाच कार्डवर उत्तर देतात. ओके, चूक आहे असं नाही म्हणूया आपण, परंतु उत्तराची लिमिट येते. तेथे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काय बदल केला आहे, कशा प्रकारे पुढे जावं, एवढ्या शॉर्टवर खरोखर ह्या गोष्टी नाही होऊ शकत. येस ऑर नो साठी ठीक आहे, परंतु मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा तुम्हाला शिकवलं जाईल तेव्हा विविध स्प्रेड शिकवले जातील. रिलेशन आहे तर 7 कार्ड रिलेशन आहे, पती पत्नीचं रिलेशन आहे, लव्ह रिलेशन आहे, 10 कार्डचा स्प्रेड असतो. स्प्रेड म्हणजे काय, असे हे कार्ड आहेत ना, हे कार्ड असे आपण शफल करतो. ओके, आणि शफल करून मी तुम्हाला स्प्रेड पण टाकून दाखवते 2 मिनिटानंतर, कॅमेऱ्याची सेटिंग झाली की. आणि जेव्हा असा तो स्प्रेड टाकला जातो, म्हणजे पत्ते टाकले जातात आणि मग त्यामधून जेव्हा ते पत्ते काढले जातात तेव्हा
जे निघतात एकच उत्तर काढणं वेगळं आणि 7 कार्ड्स, 10 कार्ड्स, 6 कार्ड, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ, हे कार्ड असे वेगवेगळे स्प्रेड असतात. तर त्यानुसार तुम्हाला उत्तर काढता येणं अनेकांना जमत नाही. हे खूप गरजेचं असतं. कारण तेथे मात्र अगदी हा प्रश्न का उद्भवला, 7 कार्डच्या स्प्रेडमध्ये विशेष निघते, हा प्रश्न का उद्भवला, सध्याची स्थिती काय आहे, गेल्या काही दिवसापासून काय परिस्थिती सुरू आहे, अगदी मागच्या काळात काय झालं आहे, आता काय घडत आहे, भविष्यात काय घडू शकतं आणि याचा आउटपुट काय निघणार आहे आणि आउटपुट निघाल्यानंतर याचा परिणाम काय होणार आहे. आणि मग या सर्व कार्डवरून आपण त्यांना सांगत असतो की जे आउटपुट आहे ते अजून चांगल्या प्रकारे करायचं आहे, त्यासाठी काय करता येईल आणि जर चूक असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे पुढे जा म्हणजे तुम्हाला दुरुस्त करता येईल. असे ह्या अनेक गोष्टींसाठी ते कार्ड असतात. रिलेशनच्या कार्डमध्ये सुद्धा विशेष असं असते कशा प्रकारे रिलेशन जाणार आहे, सध्याची परिस्थिती काय, दोघांनी मिळून काय क्रिएट केलं आहे, आता तुमच्या माइंडमध्ये काय आहे, यांच्या माइंडमध्ये काय आहे, कोणाची ताकद चालेल, रिलेशन छान जाईल का, नाही जाईल का, छान जाण्यासाठी अजून छान आपण कशा प्रकारे जाऊ, अजून छान होण्यासाठी काय करता येईल. आणि चूक आहे रिलेशन. छायाताई वाडके प्लीज तुमचा माईक बंद करा, तो वारंवार सुरू होत आहे. जर काय रिलेशन छान करायचं आहे पण आपला आउटपुट आपल्याला व्यवस्थित दिसत नाहीये तर त्यासाठी आपण काय करावं अशा प्रकारे. आणि प्रॉपर निर्णय की हो तुम्ही आता पुढे जावं की नाही जावं हे सुद्धा आपल्याला कार्डमधून सांगता येते. डॉक्टर मनोहर सोसाने सर, तुमचा प्रश्न. हा मॅडम, प्रत्येक प्रश्नासाठी वेगळं कार्ड असते का? होते सर कधी कधी. बघा आता परवाच्या दिवशी कोणीतरी माझ्याकडून कार्ड काढलं, मॅडम माझे 3 प्रश्न आहेत आणि मी एक स्प्रेड काढला, त्या स्प्रेडमध्ये त्यांच्या मनातल्या 3ही प्रश्नांचं उत्तर त्यांना आलं. म्हटलं आता पुढचा प्रश्न काय, मॅडम माझ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तर तुम्ही सांगून दिले. कधी कधी असं होतं. आणि कधी कधी एका प्रश्नासाठी वेगवेगळे प्रश्न काढावे लागतात असं होतं. दुसरा आपण ह्या कार्ड वरून पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म कुठं होणार आहे किंवा मुक्ती कधी मिळणार आहे हे काय प्रश्नांची उत्तर मिळतात का? हा सर, अशा प्रश्नांची उत्तर देणे आणि एखादं संकट आलं आहे माझ्यावर, पण याचा माझ्या डेस्टिनी सोबत काय संबंध आहे किंवा मी काहीतरी हे प्रारब्धच आणलं आहे का हे मात्र आपण काढू शकतो. पण माझा जन्म कुठं होणार, काय होणार, हे शिवाय बेबीज आहे तर लिंग तपासणी काय आहे समजतं, पण हे सांगण्याचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं परमिशन म्हणूया किंवा ते ऊर्जेला मान्य नाही आहे. पूर्वजन्माविषयी पण नाही का? पूर्वजन्माविषयी हो निघतात, काही काळ निघतात की हे काय आहे, नेमकं माझ्या पूर्वजन्मीचे हे कर्म आहेत का, येस आर नो यामध्ये उत्तर निघतात. असतात स्पेशल कार्ड काहीतरी, तर ते नक्कीच सांकेतिक मध्ये सांगून जातात आपल्याला. एखाद्या वेळेस आपली देवी देवता कुठं, आपली एनर्जी कुठली एखादी नाराज आहे का यावर सुद्धा कार्ड उत्तर देतात. काही वेळा मॅडम ते कुलदैवत किंवा कुलदेवता हे नक्की माहित नसतं. आमच्या बाबतीत तसंच झालं, म्हणजे पूर्वी जे सांगितलं होतं कुलदेवता कुलदैवत ते नव्हतं. दुसऱ्या एका महाराजांनी सांगितलं ते तुमची इतके वर्ष तुम्ही जे जाताय किंवा दरवर्षी पूजा वगैरे करताय ती तुमची कुलदेवता नाहीये. ते मग याच्यावरून कळतंय का आपल्याला कुलदेवता कुलदैवत ते कसं ठरलेलं असतं काय? सर यस यस यस, मी एका जणाचं काढलंय असं. पण एक सांगू का सर, तुम्ही ज्या देवीची आतापर्यंत पूजा केली ती काही वाया नाही गेली. एक्झॅक्टली. माझा अभ्यास मला असं म्हणतो, तुम्ही ज्याला मानलं ना ठीक आहे, मायनाई मावशी सई हो की नाही, तिथूनही तुम्हाला तेवढीच एनर्जी मिळाली असेल एवढं मला मनापासून वाटते. मॅडम हा बोलू का? हा ते मी भगवद्गीता वाचते ना रोज, आता जवळजवळ 1.5 वर्ष वाचतेय, रोज पारायण करते. तर मला घरामध्ये भास होत होते. मग असंच मी एका महाराजांकडे गेले होते, त्याने असं कार्ड काढलं. मला काही माहित नव्हतं, याच्यावर विश्वास मला म्हणजे कधी माहितीच नव्हता.
त्यांनी सांगितलं चांगली म्हणजे आहे म्हणून चांगलं. म्हणजे हे कसं तुम्ही अजून बघू शकाल का? ते चांगलं मला भास होतात म्हणजे दिसतात ते. म्हणजे सवळ्यामध्ये घरामध्ये म्हणजे सवळ्या असं वस्त्र घातलेले असे शेजारून जातात किंवा म्हणजे ते खरं आहे का खोटं आहे म्हणजे काय मला समजेल नाही, चांगलं आहे का वाईट आहे नक्कीच आता जर का त्याच्या. एखाद्या महाराजने सांगितलंय तुम्हाला तर त्यांनी कुठली तरी एनर्जी चेक करूनच सांगितलं असेल, एवढं हा लक्षात. हा ओके, त्यांनी त्या एनर्जी सोबत कनेक्ट होऊन त्यांचं स्कॅनिंग करूनच तुम्हाला सांगितलं असेल योग्य आहे की अयोग्य. आणि त्यांनी जर कार्ड काढले तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर मिळेल. कार्डवरून सांगितलं होतं त्यांनी कारण ना, की ह्या हे तर सगळ्या चांगली भास होती. येस, अगदी क्लासमध्ये नाही शिकली, मी पण नाही शिकली, पण ना एवढ्या जवळजवळ आता 3870 लोक आपल्यासोबत जुडलेले आहेत, तेवढ्या लोकांचे मी टॅरो रीडिंग करते आणि कुठंच एका रुपयाची सुद्धा गेल्या 3 वर्षामध्ये जाहिरात केली नाही. तुम्ही सगळेजण साक्षी आहात. आणि असेच मला फरक पडला, इतरांना देश विदेशातून सुद्धा सध्या आपल्याकडे छान क्लायंट आहेत. तर सगळे प्रश्न तुम्हाला अनुभवातून तुम्ही प्रगल्भ होत जाता. अनुभव, तुम्ही किती कार्ड काढता, तुम्ही कशा प्रकारे रीडिंग करता, हळूहळू सगळ्या गोष्टी होतात. नाईक ताई बोलू शकता, तुम्ही हँड राईज केलाय. नाईक ताई, नाईक. आवाज येतोय? ओके, बोला. हा, बोला. मला हे विचारायचं होतं की जन्मकुंडलीमध्ये जे आपण भविष्य ऐकतो ते आणि टॅरो कार्ड रिडिंग वाला जे भविष्य आहे त्याच्यामध्ये डिफरन्स कधी कधी येतो. सो बिलीव्ह कोणत्या गोष्टीवरती करायचा, की जन्मकुंडली नुसार जे आपलं भविष्य आहे तर ते का टॅरो कार्ड? जन्मकुंडलीनुसार की टॅरो कार्ड नुसार काय होत असते ना, व्यक्ती जन्माला आला एका त्या त्या वेळेत आला, बरोबर आहे, ते काही चूक आहे असं नाही. ज्योतिषशास्त्र कुठं चूक भरत नाही, सगळं बरोबर असतं. पण कधी कधी आता टॅरो कार्ड तुझी आजची दिशा काय आहे, आजची दशा काय आहे हे सांगतो. आज तुझ्या लाईफमध्ये काय होऊन राहिलं, कारण तुमचे ग्रह बदलू शकतात ना, ग्रहांचं जे भ्रमण सुरू असते त्यानुसार बदल होऊ शकतो की नाही हर्षाली. आपण त्या हा, दिवशी कार्ड रीडिंग केलं, तेव्हा तुझा काय अनुभव आहे, मी तुझ्यासोबत बोलली होती तेव्हा. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, पण मला ऍक्च्युली हा प्रश्न पडलेला कारण याच्या अगोदर जेव्हा मी जन्मकुंडली हे केली ना तर त्याच्यामध्ये थोडं वेगळं होतं. आणि टॅरो कार्ड रिडिंग हे आपल्या करंट सिच्युएशन आणि करंट फिलिंगला घेऊन असतं. येस, सो मग आपल्याला जर उत्तर हवं आहे, तुला जर आता उत्तर हवं आहे तुझ्या प्रश्नाचं, तर आत्ताची तुझी सिच्युएशन त्याला जास्त महत्वाची ठरते ना. हम्म, हो हो. हो की नाही. तर ते अशा प्रकारे त्या जातात. आणि बघ, जसं जसं आपण शिकत जातो तसं तसं आपले अनुभव आपल्याला पुढे नेत राहतात. काही स्पेशल कार्ड असतात, तुमचे अनुभव माझ्या सेशन मध्ये तुम्हाला शिकत असताना नोट्स तर आहेतच, पण त्या नोट्स मध्ये मी आतापर्यंत आलेले अनुभव, कशा प्रकारे आणखी काही गोष्टी ऍड होतात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेशन मध्ये पुन्हा जास्तीच्या शिकवणार, त्या तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये ऍड करत राहाव्या लागतील. आणि प्रत्येक कार्ड आहे, त्या प्रत्येक कार्डचं, सपोज आता हे कार्ड आहे, तर हे कार्ड आलं आहे, हे कार्ड सरळ आहे, कारण आपण टॅरो प्रोफेशनली कसं असतं हे शिकत आहे ना. हे कार्ड सरळ आहे, तर हे कार्ड याचं तुमच्या आयुष्याच्या कुठल्या कुठल्या प्रसंगावर कशा कशा प्रकारे याचा परिणाम होतो हे सांगेल. म्हणजेच काय, तर बघा, समजा आता माझ्या आयुष्यामध्ये सध्या काय सिच्युएशन आहे, काय सिच्युएशन आहे, काय चांगलं होत आहे, काय चुकीचं होत आहे. सपोज एखाद्याचा प्रश्न आर्थिकते संदर्भात आहे, तर मग हे कार्ड वेगळ्या प्रकारे उत्तर देईल. जर काय रोमांस, प्रेम, रिलेशनच्या बाबतीमध्ये आहे, तर हे कार्ड वेगळ्या प्रकारे उत्तर देईल. हेच मी एखादं नवं काम सुरू करतो आहे, मला एखादा नवा प्रोजेक्ट करायचा आहे, काही आहे तर वेगळ्या प्रकारे, शैक्षणिक प्रगती करायची आहे तर वेगळ्या प्रकारे. इव्हन हेच कार्ड जर काय कुठे रिव्हर्स आहे, तर या सगळ्याच बाबतीमध्ये हे कार्ड काय उत्तर देणार, हा याचा अभ्यास आहे. मग हे कार्ड जर रिव्हर्स आहे हे कार्ड, तर या व्यक्तीनी कार्ड, ज्याच्या संदर्भात कार्ड आहे त्या व्यक्तीनी स्वतःमध्ये काय बदल केला, म्हणजे हे याच्यासाठी सरळ होईल.
काही कार्ड असे सुद्धा आहेत की ते रिव्हर्स आहेत तर चांगले आहेत. काही कार्ड असे सुद्धा आहेत की ते सरळ असो निघू देत किंवा रिव्हर्स निघू देत, ते दोनही चांगले आहेत असंही असू शकते. अशा प्रकारे कार्ड्स असतात. हेच कार्ड जर काय रिव्हर्स आलं तर ज्या व्यक्तीने हे कार्ड काढलं त्या व्यक्तीची कुठेतरी फसवेगिरी होऊ शकते. तेथे आपण त्याला सांगावं की बघ, सतर्क राहा, तुझ्या अंतर्मनाच्या सूचनांकडे थोडंसं लक्ष दे, थोडीशी काळजी घे. नक्कीच तुझ्या ध्येयावर तुझं लक्ष केंद्रित कर, पण प्रतिस्पर्धी तुला कुठेतरी कुठेतरी कोणतं कार्ड आहे हे बघत होती, नाहीतर मला असं वाटलं दुसरंच कार्ड असेल. योगायोग. चुकीचं नको बोलायला म्हणून. तुझा प्रतिस्पर्धी कुठेतरी तुला त्याच्यावर विश्वास ठेवू नको किंवा स्वतःवर काय म्हणू शकतो ओव्हर कॉन्फिडन्स ठेवू नको, असं आपण याला त्यावेळेस सांगतो. म्हणजे समोरच्यांना त्या संभाव्य गोष्टींचं आपण त्याला सतर्क करून देतो. म्हणजे बरोबर ती व्यक्ती त्याच्या लाईफमध्ये त्या प्रकारे निर्णय घ्यायला सक्षम होते. अशा प्रकारे काही गोष्टी असतात. अजून कोणाच्या मनात काही खदखदत असलेला प्रश्न? मॅडम हे चित्रावरनं ठरवायचं का आपण? यस, हा चित्रांचा अभ्यास आहे. गूढ विद्या या चित्रांद्वारेच कथन केले जाते. हे गूढ चित्र आहेत असं समजूया. हा, म्हणजे त्याच्यातनच आपल्याला पुढचं काय असेल ते कळतं. यस, जसं जसं तुमचा अजून अजून अभ्यास होतो, अजून अजून अभ्यास होतो, तसं तसं तुम्हाला या चित्राची गहराई आणखी आणखी समजत जाते. तसं आपण सेशन खूप खोलपर्यंत शिकवणार आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी शिकवणार आहे, जेवढ्या मला शिकवता येतील. माझ्या हे तो प्रश्नच नाही. शिकवणार ते तुम्ही आम्हाला माहिती आहे, प्रश्नच नाही त्याच्याबद्दल काय. तुम्ही शिकवणार हे आम्हाला विश्वास आहे, तुम्ही चांगलं शिकवणार, तो प्रश्न नाहीये. फक्त ते मला ते चित्रांचं विचारायचं होतं की त्याच्यातनं सगळं शिकवलं जाईल का? चित्रच विद्या चित्रांची आहे. ओके, ठीक आहे. आणि मॅडम हॅलो, बोला. याच्यात फर्स्ट सेकंड लेवल वगैरे असं पण आहे का एकाच क्लासमध्ये? नाही नाही, ते असतं अनेक ठिकाणी असतं. मी सुद्धा शिकली तेव्हा फर्स्ट लेवल केली, नंतर सेकंड, नंतर मग मास्टर. नाही, आपल्या इथं तुम्ही प्रोफेशनल टॅरो रीडर एकाच लेवलमध्ये होसाल. कारण काय असते, कुठे हाफ नॉलेज इज डेंजरस, हे तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना. हाफ नॉलेज इज डेंजरस. तेव्हा तुम्ही शॉर्ट मध्ये टॅरो रिडिंग शिकता आणि जर का एखाद्या प्रश्नाला तुम्ही शॉर्टकटने उत्तर काढायचा प्रयत्न केला तर मला एक सांगायचं आहे की एका टॅरो रीडरच्या भरवशावर लोक आयुष्याचे निर्णय बदलतात ना. माझ्याकडे असे अनेक कार्ड्स येतात, अनेक लोक येतात की मग आता हा विवाहाचा योग आम्हाला आलेला आहे, आम्ही हा विवाह करावा की नाही करावा. मला सांगा, तुमचं जर रिडिंग चुकलं तर त्या व्यक्तीचं आयुष्य बदलतं ना. तेवढी जबाबदारी तुमच्यावर असते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आपण सोडवत असतो तर तेथे शॉर्टकट नाही, तेथे आपल्याला योग्य मार्गदर्शनच करता आलं पाहिजे. त्यामुळे आपण जे आता तुम्ही म्हटलं की मॅडम काय म्हटलं, बेसिक कोर्स, ऍडव्हान्स कोर्स, बेसिक करून असं कुठं होणार नाही. हाफ नॉलेज इज डेंजरस. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यासोबत खेळू शकत नाही. तुम्हाला परिपूर्ण शिकावं लागेल आणि परिपूर्णतेतूनच तुम्हाला प्रोफेशनली पुढे जावं लागेल. तुम्ही छान प्रकारे व्यवसाय करू शकता. आता तुम्ही माझ्याकडे बघू शकता, एकही मी कुठे जाहिरात नसताना सुद्धा एवढा छान परिवार झालेला आहे. तुम्हीच अनेक लोक आहात की वेटिंगवर आहात, अजून तुमच्या कार्डसाठी वेळ मिळत नाही आहे. तर छान करू शकता. फक्त स्वतःची प्रामाणिकपणा आणि एक काय असते ना, तुम्ही त्या गोष्टी सोबत जुडलेलं असावं, सातत्य असावं. आज केलं, 15 दिवस सोडून दिलं, महिनाभर गावाला गेलो, मग लिंक तुटते. जर का तुम्ही व्यवस्थित प्रकारे कार्ड सोबत एकरूप असलात तर छान तुम्हाला रिडिंग करता येते. अनघा कदम. मॅडम हे डेक्स आहे ना, कार्डचे वेगवेगळे असतात, तर कोणते सुटेबल आहेत आता इनिशियली आपल्याला घ्यायला, जर घ्यायचं असेल तर शिकताना? जास्तीत जास्त प्रमाणात हाच चालतो. आहेत यामध्ये पूर्ण कलरफुल सुद्धा आहेत, पण हेच घ्या तुम्ही. ओके, कलरफुल सुद्धा घेऊ शकता. असं काही मी हे अॅक्युरेट आहेत.
म्हणजे हे अॅक्युरेट आहेत असं म्हणायचंय का? ऍक्युरेट म्हणजे हे ओके हाताळायला छान आहेत, असे छान हाताळता येतात. ओके जास्त लहान नाहीये किंवा खूप मोठे पण नाही आहे आणि चांगल्या प्रकारे आहेत. थँक्यू. तुमच्याकडे मिळतं का? तुमच्याकडेच मिळतं का ते? नाही 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 तुम्ही अमेझॉन वरून वगैरे बोलवा, माझ्याकडे नाही. हे खूप आणि म्हणूनच तो प्रश्न विचारला, कारण अमेझॉन वरती वगैरे ना वेगवेगळे असतात म्हणून विचारलं मॅडम. भरपूर कार्ड्स आहेत ना, एंजल कार्ड आहेत, येशू कार्ड आहेत, आहेत वेगवेगळे आहेत. मी वेगवेगळ्या गूढविद्या आहेत, आपण त्यापैकी टॅरोट ही गूढविद्या शिकतो आहे. त्यामुळे या संदर्भातले सुद्धा विविध रंगाचे छोट्या साईजचे थोड्याशा मोठ्या साईजचे पण येतात. यातलाच अगदी आता ही जी क्वीन आहे ही अगदी कलरफुल असे कार्ड पण येतात, तुम्ही ते पण घेऊ शकता. थोडेसे महागडे येतात. याला सर्टिफिकेट पण आहे का? सर्टिफिकेट मिळणार ना, तुम्हाला जर प्रोफेशनली करायचं आहे तर तुम्ही पूर्ण झाला आहात, तुमचा अभ्यास कंप्लीट झाला आहे, हा तुम्हाला दाखला लावावा असावा लागेल ना. सर्टिफिकेट तर मिळणारच तुम्हाला. म्हणूनच तर तुम्हालाच क्लासला घेत असतानाच तेवढे लायबल तुम्ही आहात का असं म्हणूनच घेतल्या जाणार आहे, एवढं लक्षात घ्या. तेच मला पण ती शंका आली, म्हणजे मी ते सर्वांनाच परिपूर्ण आहे का, तुम्हाला वाटलं तर पुढे घ्या असं. सर्वांनाच टॅरो रिडिंग करिता प्रवेश मिळेल असं नाही. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट ला नक्कीच मला माझ्याकडे येणाऱ्या आर्थिकतेचा सन्मान आहे, पण तो कुठल्या मार्गाने येतो, मी किती लायबल लोकांना इथं जोडते, तेवढं महत्वाचं आहे. मी माझ्या पद्धतीनंच सर्वांनाच अगदी 100चे 100 तयार असतील तर 100च्या 100 जणांना नाही घेऊ शकणार. नक्कीच तुम्ही तुमची एनर्जी वाढवा, तुम्हाला घेणार. ओके. आता बाकी ठिकाणी तर मॅडम असं काही नाहीये. आणि तुम्ही का बरं असं म्हणता? बघा, प्रत्येकाचे नियम वेगळे असतात. त्यावर जात असताना मला त्याच्या नजरेत नजर टाकून सांगता आलं पाहिजे की हो, मी जेवढे टॅरो रीडर्स खाली ठेवले आहे ना, ते लोकांच्या आयुष्यामध्ये खरोखर मार्गदीपक म्हणूनच काम करत आहे. तो टॅरो रीडर तेवढा विचारांनी प्रगल्भ आहे, त्याच्या व्यक्तिमत्वाचा तेवढा स्थिरत्व आहे त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये. त्याच्या खांद्यावर केवढंही सिक्रेट कोणी ठेवू शकतं, तेवढी त्याच्यामध्ये ते पेलण्याची ताकद आहे. अशा प्रकारे आपल्याला टॅरो रीडर्स हवा असतो. आपल्या सेशन मध्ये असं झालंय का कधी की एखादं सिक्रेट एका जणाचं दुसऱ्यापर्यंत पाठवलं गेलं, असं झालं कधी? माईक बंद आहेत अनेक जणांचे. बोल. कधीच नाही, असं नाही कधीच नाही नाही झालंय. मॅडम, तर तुमच्याकडून नाही कधीच नाही झालं. होणार. सगळं कधीच ठेवावं नाही लागेल. झालंय. तुम्हाला स्वतःला मजबूत करावं लागेल. पेहराव पण लागेलच थोडासा, हो की नाही? बाहेरच्या जगामध्ये दाखवण्यासाठी काही गोष्टी असतात. येस, फक्त एवढं काही लोकांना पेहरावाबद्दल वाटते. बघा, दिसायला तर महत्व आहेच, पण दिसण्यासोबतच असण्यालाही महत्व आहे. तुम्ही काय आहात हे जास्त महत्वाचं ठरत असतं. फक्त पेहराव नाही, पण पेहरावासोबत तुमचा अनुभव, तुम्ही शिकण्याचं स्किल काय आहे हे जास्त महत्वाचं. असं हे टॅरो रिडिंग आहे. नक्कीच एका मिनिटामध्ये मी कॅमेऱ्याची सेटिंग करते. हे कार्ड आहे. ओके. याला हे जे मी करत आहे याला शफल करणं म्हणतात. ओके. याच प्रकारे आणखी शफल करण्याचा असा पण प्रकार असतो. ओके. अशा प्रकारे पण अनेक जण करतात. आता हे करत असताना हे जे कार्ड निघाले हे बरोबर, कधी कधी असं असतं की आपल्याला ते कार्ड रिव्हर्स येतं ना, म्हणून ते बरोबर पडतं. ओके. कधी कधी एखाद्या वेळेस आपण रिडिंग करत असताना एखादं कार्ड पडून गेलं तर त्याला नक्कीच राहू द्यायचं बाहेर. असे ते काही असतात गोष्टी. आणि शफल झाल्यानंतर एखादा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाला अशा प्रकारे आपण हा स्प्रे टाकू शकतो. ओके. आता येथे ज्या प्रकारे असते आपली साधना, त्या प्रकारे आपण त्याला एनर्जी द्यायची. आणि जेव्हा क्लायंट समोर असतो तेव्हा क्लायंट स्वतः कार्ड काढतो
किंवा आपण त्या क्लायंट सोबत कनेक्ट होऊन त्या एनर्जी सोबत आपणही एक जातक त्याच्या वतीने आपण कार्ड काढू शकतो. आता ऑनलाईन रिडिंग होतं तेव्हा त्या व्यक्तीसोबत कनेक्ट होऊन मीच त्यांचं कार्ड काढते, तेव्हा बिलकुल एकदम बरोबर येते रिडिंग. तुम्ही आता सगळ्यांनी बऱ्याच जणांनी अनुभव घेतलेला आहे. अशा प्रकारे एखाद्याचा असा जनरल प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता तुम्ही. एखादा एक जनरल प्रश्न जो जाहीर मॅडम सगळ्यांना मॅडम विचारू शकतो. हा विचारू हा. श्रद्धाला नोकरी कधी लागेल जॉब करता? नाव काय आहे? श्रद्धा. श्रद्धा. श्रद्धाचं पूर्ण नाव? श्रद्धा राहुल केकाने. बर. ओके. तर एक प्रश्न आलेला आहे आपल्याजवळ. श्रद्धा राहुल केकाने. केकाने तुमच्या सोबत आहे का ती? हो हो बसली. ओके. श्रद्धा राहुल केकाने. आता आपण आपली ज्या प्रकारे साधना असते आवाहन करायचं आणि श्रद्धाला नोकरी केव्हापर्यंत लागेल. काय करताय सध्या श्रद्धा? माझा जॉब सुटून 2 महिने झाले. मी घरीच असते, इंटरव्ह्यू देते. काल पण परवा पण रोज एक एक इंटरव्ह्यू देते. आता पण इंटरव्ह्यू दिले, रिझल्टची वेट करते मी. ओके. काय झालेलं आहे श्रद्धाचं? SAP सॅप कन्सल्टिंग मध्ये आहे मी. ओके. नक्कीच थोडासा स्ट्रगल आहे, मिळणार आहे नोकरी, पण स्वतःचा माइंडसेट चेंज करण्याची गरज आहे. थोडंसं आपण म्हणूया की आपल्या वाणीमध्ये थोडीशी नम्रता येऊ दे. श्रद्धा, कुठेतरी तू स्वतः डिस्टर्ब झालेली आहेस. फक्त 2 महिने झाले जॉब गेला म्हणजे काही जग बदललं असं नाही. ओके. ओके. खूप काही गोष्टी वाईट झाल्या असं नाही. तू त्या छोट्याशा गोष्टीचं खूप मोठं टेन्शन घेऊन बसली आहेस. खरं तर त्याची गरज नाही आहे. थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करते आहेस. थोडा प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत आहेस. तुला जे झेपतं ना त्या प्रकारे पुढे जा, म्हणजे नक्कीच तुला यश मिळणार आहे. खूप काही नाही आहे. घेतलाय ना ओझं जरासं मनावर श्रद्धा? हो हो खूप घेतलं. काही गरज आहे का श्रद्धा? खरं सांग. तू खूप ओझं घेतलं. खरोखर एवढी गरज नाहीये एवढं टेन्शन घेण्याची. फायनान्शियली खूप हे झालं ना बर्डन. EMI हे होते, घर पण नवीन घेतलेले, तर आता EMI फक्त एकच नवराच भरतोय. हे बघ ते श्रद्धा, तुला जॉब मिळणार आहे. फक्त तुला गरज आहे स्वतःला स्थिर करण्याची. सध्या आपली एनर्जी थोडीशी लोअर झालेली आहे बस, आणि ही झालेली आहे फक्त विचारांमुळे. आणि मग तू जेव्हा जाते ना इंटरव्ह्यूला, तेव्हा तुझा इंटरव्ह्यू एकदम तू खास देऊ शकत नाही किंवा तुला जे हवं ते देऊ शकत नाही, कारण मग तुझ्या मनामध्ये कुठेतरी चिडकेपणा आलेला आहे. असं होते? होतोय, हेच चालू आहे आता सध्या. हा. खरोखर तेवढा तुला विचार करण्याची एवढी गरज नाहीये जेवढी तू करत आहेस. तुला मिळणार ना जॉब, एवढं काय. ठीक. अजून काही डोक्यामध्ये जास्तीच भरून ठेवलेलं आहे? आणि तुला काय होऊन राहिलं माहितीये का, तुला मनाला असं वाटते की खूप खूप गोष्टी बिघडल्या असं तुला वाटते तेवढ्या एका कारणामुळे. नाही, मला घरी बसायची, म्हणजे एवढे वर्ष काम करते. आज मी इंडस्ट्रीमध्ये 10 वर्ष कामाला, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. एवढे वर्ष झाले मी कधी म्हणजे घरात बसून नाही. आणि लग्न होऊन 3 वर्षच झाले आणि सडनली तिकडे जाऊन जॉब नाहीये तर मी घरात बसते. मी फॅमिली सोबतच राहते. तर मला ते एकदम एकदम असं जड व्हायला लागलं, म्हणून आईकडे आली. मग आता परत चाललीये. स्वतःला अशी कमी लेखते ती आता. मग ते मला हे नाही होते थोडं. हेच झालं आहे. तू गरज नाही आहे एवढं बर्डन घेण्याची. आता राहिला प्रश्न, थोडे दिवस जॉब नाहीये तोपर्यंत आपण फॅमिली सोबत एन्जॉय करू शकतो ना. हा तर विचार कर. 3 वर्ष झाले पडपड पडपड सुरू आहे. हो ना. हा. आणि तुला जॉब आहे म्हणून तुझ्या कुटुंबासाठी तू गरजेची आहे. आणि जॉब नाहीये तर माझी तिथे किंमत कमी होईल की काय, हा जो तुझ्या अंतर्मनामध्ये भाव सुरू आहे ना, तो तुला थोडासा मागे ओढत आहे. तो सोडून दे. तुझ्या फॅमिलीला तुझी गरज आहे तुझ्या जॉब पेक्षाही. एवढं लक्षात घे. हो मॅडम. आणि दोघं मिळून प्रयत्न करा. थोडंसं जे आहे त्यापेक्षाही मोठं हवं आहे अशी थोडी अपेक्षाही वाढलेली आहे आणि थोडं प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन राहिली. प्रवाहासोबत चल, बरोबर तुला लवकरात लवकर जॉब मिळेल. चालेल मॅडम. नक्कीच.
आणि त्याच्यामुळे नक्कीच मला या याच्यात प्रिडिक्शनचा तुला भविष्यामध्ये काय रिझल्ट येतो ग्रुप सोबत शेअर करशील. हो हो नक्की 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 थँक्यू मॅडम थँक्यू. जो तुला स्वतःमध्ये बदल करायला सांगितला त्याकडे थोडस अजून लक्ष दे. तुझ्या हो हो बोलण्यामुळे लोक दुखावणार नाहीत याकडे थोडस अजून मनापासून लक्ष दे. चालेल मॅडम थँक्यू. मॅडम मी विचारू? नाही, प्रश्न नाही आता कोणाचाच. लकी लकी सर्व प्रश्न जाहीर नाही करायचे सगळे, हो की नाही? तर असं हे शास्त्र असतं. रिलेशनच्या बाबतीत असेल एखाद्याचा प्रश्न तर नक्की विचारू शकतो. मुलाचा आणि मम्मीचा विचारू शकतो का मॅडम आपण रिलेशन? मला स्प्रेड इतरांना समजून सांगता येईल असा. मॅडम मी विचारू? हो, प्रसन्नचा आणि माझं कसं राहील बॉन्डिंग, त्याच्यात माझी खूप चिडचिड होते कधी कधी. प्रसन्न, एकच प्रश्न फक्त. प्रसन्न आणि प्रियंका यांचं रिलेशन कसं आहे, भविष्यात कसं जाणार? आता इथे आपण वेगळा स्प्रेड काढतो आहे. त्यांनी प्रश्न वेगळा विचारला कारण आपल्याला पत्ते पण जोड राहिले. काय होऊन राहिलं ना प्रियंका, काही गोष्टीच्या बाबतीमध्ये जास्त सतर्कपणा चालू आहे तुमचा. खूप खूप गोष्टींकडे लक्ष देऊन राहिल्या. थोडस त्याला टोचणं कमी करा. नक्कीच संधी चांगली उपलब्ध होईल, नाहीतर मग आणखी थोडस रिलेशन बिघडत जाईल. त्याला असं वाटतं की आपली मम्मी नेहमी आपल्यावर एकदम लक्षच ठेवून आहे, असं कुठेतरी काहीतरी होऊन राहिलं दोघांच्या बाबतीमध्ये. आपल्या बोलण्यामधून त्याला सुरक्षितता जाणवावी या गोष्टीकडे थोडस लक्ष द्या. नक्की रिलेशन छान होईल, नाहीतर मग थोडस पुढच्या काळात आणखी थोडं अजून ऑगस्ट महिन्यापर्यंत थोडस आहे, मग त्यानंतर अजून बरं होईल. तर असं हे टॅरो रिडिंग, हा टॅरो क्लास, आता हा क्लास किती दिवसाचा आहे आणि आपल्या सेशन मध्ये आपण कशा प्रकारे पुढे जाऊ हे तुम्हाला सांगते. मॅडम हे सेशन याच्यावर टाकणार आहे का ऍपवर? बघू, ऍपवर बघूया सर, सध्या विचार नाही केला. कारण कसं तुम्ही जरा कोर्टात होतो त्याच्यामुळे सुरुवातीला काय काय नाही मिळालं. बरं सर, काय हरकत नाही. ओके, मी स्पॉटलाइटचं सेशन गेलं ना, आता मला सेटिंग नव्हती करता येईल, चेंज करता येईल. बघा, तर आपला कोर्स 1 महिन्याचा राहील. कार्ड रिडिंग आहेत, 78 कार्ड आहेत. दररोज 5 ते 6 कार्ड आपण छान प्रकारे समजून घेऊ. या प्रत्येक कार्डाचा अर्थ काय, हे चित्र कसं समजावं, या चित्रामध्ये काय काय आपण विचार करू शकतो प्रत्येक चित्राबद्दल, हे आपण शिकणार आहे. आर्थिकते संदर्भामध्ये प्रत्येक कार्ड कशा प्रकारे रिझल्ट देतं, रिलेशनच्या बाबतीमध्ये कसं, एखादं काम आहे तर त्या कामाच्या बाबतीमध्ये कसं, सरळ आलं कार्ड, रिव्हर्स आलं कार्ड तर या बाबतीत कसं, आणि स्वतःमध्ये काय बदल केला म्हणजे अजून चांगल्या प्रकारे पुढे जाता येईल, असे हे विविध पॉइंट असतात. एज्युकेशन आहे, आरोग्य आहे. ओके, तर या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय रिझल्ट येईल हे आपल्याला प्रत्येक कार्ड मधून शिकायचं आहे. या प्रत्येक विषयावर आपल्याला सगळ्यांना माहिती मिळेल. नंतर आता मी जे स्प्रेड टाकले, काही 7चा स्प्रेड, 10चा ऑप्शन स्प्रेड, नंतर मग रिलेशन करता 10चा स्प्रेड, असे विविध स्प्रेड असतात. 6 कार्डचा स्प्रेड असते. रिलेशन साठी सुद्धा अनेक वेळा 6 कार्डचा स्प्रेड काढला जातो. आता दोघांचं कसं आहे, भविष्यात कसं का बरं हा प्रश्न उभा राहिला, वर्तमान काळ कसा आहे, भविष्य काळ कसा राहणार आहे, पार्टनरशिपचे प्रश्न असतात, अनेक अनेक प्रश्न असतात. व्यवसाय संदर्भामध्ये कशा प्रकारे चालेल, तर त्या सगळ्या गोष्टी आपण सेशन मध्ये घेणार आहे. प्रत्येक कार्ड समजून घेणे, विविध स्प्रेड होणे आणि
हा सगळा अभ्यास आपला 10 ते 12 दिवस चालेल. आता तुम्ही कशा प्रकारे रिस्पॉन्स देता त्यावर, तुम्ही कशा प्रकारे शिकून घेता त्यावर, आणि पुढे जाऊन मग तुमचे प्रश्न, एकच प्रश्न आणि प्रत्येक टॅरो रीडर तेथे स्प्रेड टाकेल. ओके, तुमच्या जवळ, आणि एका जणाचा प्रश्न, त्या प्रत्येकाच्या एकाच प्रश्नाला प्रत्येक टॅरो रीडर त्यांनी काढलेले कार्ड कशा प्रकारे सेम आन्सर येते. प्रश्न कार्ड वेगवेगळे असतात पण उत्तर सर्वसमावेशक एकच कसं येतं, एका प्रकारे कसं येतं, हे तुम्हाला तेथे समजेल. कारण आम्ही असे अनेक वेगवेगळे प्रयोग करून बघत असतो. प्रयोगामधून आपण शिकत जाऊ, मजेशीर शिकत जाऊ, आणि भरपूर प्रॅक्टिस घेईल. जेवढं एका महिन्याच्या उरलेले 15 दिवस आपण म्हणूया, जवळजवळ तुमची 12 ते 15 दिवस प्रॅक्टिस होईल. मग काय तुमचे प्रश्न, तुम्ही एखादा क्लायंट घेऊन यायचा सेशन मध्ये, त्या क्लायंटचा प्रश्नवर उत्तर, सर्व मिळून उत्तर कसं काढायचं, नोट्स समोर ठेवून कसं काढायचं सुरुवातीला, आणि मग त्यानंतर आता नोट्स नाहीयेत तुमच्याजवळ, फक्त चित्रावरून तुम्हाला कशा प्रकारे सांगता येतं, असं काहीच नाहीये. फक्त आहे ना, तुम्ही कशा प्रकारे त्या एनर्जी सोबत कनेक्ट होता. सुरुवातीचे दिवस थोडासा नोट्सचा वापर करावा लागतो, मग होतात सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे आपला अभ्यास जाणार आहे. आपला अभ्यासक्रम पूर्ण एका महिन्याचा असणार आहे. तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार, एक छानसं शील्ड मिळणार, जे तुम्ही ठेवणार, आणि तुमची कमिटमेंट फक्त एवढी असणार की मी प्रामाणिकपणे कार्य करणार, आणि मी वेळ मेडिटेशन. कुठला असणार? वेळ कितला असणार आहे वेळ मॅडम? असणार आहे संध्याकाळी 4 ते 6, आणि सेशन सुरू होणार आहे 1 जुलै पासून. 4 ते 6 तुम्ही मला करताच, हे मला माहिती आहे. मॅडम नोट्स पण देणार तुम्ही? येस, नोट्स पण देणार मी तुम्हाला. ईमेलला नोट्स येईल, तुम्हाला त्याची प्रिंट मारता येईल. नंतर बॅच आहे का त्याच्या 1 ते नंतर? नाही, खरं तर मोठ्या मुश्किलनी हा वेळ मिळाला या बॅच साठी. नंतर केव्हा बॅच घेईल हे मी तुम्हाला कमिटमेंट नाही देत. सध्या कोणता शब्द नाही. आता एवढंच आहे की परीक्षा आहे ना माझी, म्हणून मग म्हटलं मी जरा. आता एवढंच आहे की आता मला आणि मॅडम आम्ही आता ग्रँड मास्टरला आहे, तर आम्ही इकडे करू शकतो का टॅरो? हो हो, येस येस, टॅरो करू शकतात. रेकी थर्डला असलेल्या पासून सगळे विद्यार्थी करू शकतात. प्लीज टाइम चेंज करसाल का? टाइमचाच मोठा प्रश्न आहे. टाइम आपल्याला चेंज याच्यासाठी नाही करता येणार की वेळेचं असं आहे की संध्याकाळचे आपले सेशन आहेत ना, आणि शक्यतो सूर्यास्तानंतर टॅरो रिडिंग करत नसतात. फक्त शिकवायसाठी म्हणून ठीक आहे, पण सूर्यास्तानंतर टॅरो रिडिंग करायला थोडस नाही म्हटलं आहे. फीस किती असेल त्याची? येस, ती पण माहिती सांगते. आणि आम्ही कॅपेबल आहे का हे कधी आम्हाला कळणार? स्वतःला विचारा. बस, मी जे गुण सांगितले ते गुण जर मी स्वतःमध्ये आणू शकत असेल, मी जर खरोखर इतरांचे सिक्रेट स्वतःजवळ ठेवू शकत असेल, बाकीचा सगळा व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्याची जबाबदारी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत तुम्ही जोडले आहात, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत तुम्ही जोडलेले आहात, तर ती होणारच. माझा जर एखादा विद्यार्थी बाहेर जाऊन चुकीचं कार्य करतो, तर खरोखर एनर्जी समजत असते, मी त्यांच्यासोबत पर्सनली बोलेल जर काही असं असेल तर. हो की नाही? सगळ्यांसमोर तो विषय नाही केला जाणार. तो न करणं जास्त फायद्याचं राहील, योग्य राहील. आता सेशन बद्दल कोणाला काही अडचण नसेल असं मला मनापासून वाटते. मी खूप छान प्रकारे जेवढं काय म्हणूया, खरं तर ऍज अ फक्त माहिती सत्रामध्ये एवढी माहिती नसतात देत, सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही वेबिनार अटेंड केलेले आहेत, पण असं आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये अशा गोष्टी असतात, असं होतं, अशा प्रकारे सेशन असतात. या नक्कीच, टॅरो रीडर्स व्हा, आणि तुम्ही जर प्रामाणिकपणे केलं, इंटिग्रिटी मध्ये केलं, तर तुम्हाला खूप छान व्यवसाय म्हणून याचा तुम्ही करू शकता. खूप खूप छान. तुम्हाला मी स्वतः माझा एक पेमेंट, माझं फिक्स पेमेंट म्हणूया, ते टॅरो रीडिंगच्या माध्यमातूनच येतं. माझं प्रोफेशनली मी करते, आणि किती वेळ देते दररोजचा. बाकी तर आपले क्लासेस असतात, घराचे कामं असतात, बाकी सगळ्या गोष्टी असतात. 1 ते 2 तास तुम्ही जर काढले तर खूप
तुम्ही सहजपणे करू शकता. फक्त लोकांपर्यंत पोहोचा आणि ना प्रामाणिकपणे काम करा. तुम्ही ऊर्जेसोबत जुडलेला आहात. तुमच्यापर्यंत योग्य एनर्जी, योग्य लोक पोहोचवण्याचं कामच ऊर्जा करते. आता माझं रिडिंग कसं आहे, मी एका स्त्रीने जर एका लेडीजने माझ्याकडे कार्ड काढलं, तर ती म्हणते माझा भाऊ, माझी बहीण, तिच्या बहिणीच्या भावाचे कार्ड माझ्याकडे येतात. पुन्हा वहिनी असते की नाही, मग भाऊ म्हटला म्हणजे वहिनी आली, मग वहिनीचे भाऊ, वहिनीचे बहीण, असाच माझा परिवार वाढत गेला आहे. माझा टॅरोटचा परिवार असो, क्रिस्टलचा असो, रेकीचा परिवार असो, माउथ टू माउथच वाढलेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगेल की तुम्ही जाहिरात नक्कीच प्रोफेशनली करू शकता. तुम्ही फेसबुक इकडे तिकडे देऊ शकता, काही अडचण नाहीये. पण स्वतः अशी जर ऊर्जा वाढवली तर काही कमी पडत नाही. मला तरी कधीच कुठंच कशाचीच त्या ब्रह्मांडाने कमी पाडली नाही. खूप छान, थँक्यू. सोनल काय म्हणता? जर आपले लेक्चर एकदम बुडाले तर नेहमीप्रमाणे तुम्ही त्याचे रेकॉर्डिंग टाका. येस, एका सेशनची रेकॉर्डिंग राहील. इव्हन तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही कसे होतात, कशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केली, हे पण सगळं सेशन पहिल्या वेळेस जसा तुम्ही सेशनला एंट्री केली तेव्हा त्या मिनिटापासून फक्त एखादा सिक्रेट प्रश्न आहे की मॅडम हा मला कोणापर्यंत परत ओपन करायचा नाही सेशन व्यतिरिक्त, तर तो प्रश्नावर तुम्हाला रेकॉर्डिंग नाही मिळणार. बाकीचे सगळे सेशन तुम्हाला रेकॉर्ड मिळतील. म्हणजे जनरल प्रश्न आहे, पण एखाद्याचा पर्सनल आहे, तर मॅडम मला असं वाटते की या लोकांनी परत हा प्रश्न ऐकू नये, उत्तर ऐकू नये, तर तेव्हाच आपण फक्त रेकॉर्डिंग बंद करणार. बाकी सगळ्या सेशनच्या तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतील 1 महिन्याच्या पूर्ण. आणि त्या रेकॉर्डिंग तुमच्या जवळ पुढचे 3 वर्षाचा आपण ऍसेस घेतलेला आहे, त्या 3 वर्षाचा ऍसेस राहणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही परफेक्ट होता. मॅडम त्याचा पण ऍप आहे का? त्याचा पण ऍप आहे का तुमचा? आता ऍप मध्ये आहे तो? हो, ऍप मध्ये तुम्हाला टॅरो रिडिंग मिळेल ना, बॅच. हा, त्याच्यामध्ये सगळं रेकॉर्डिंग. मॅडम याचं पण मेडिटेशन असतं? हा, मेडिटेशन होऊ शकत नाही ना? बरोबर ना, मेडिटेशन असेलच ना? साधना म्हणजे काय? साधना करावी या शब्दामध्ये समजून घ्यायचं. मग मेडिटेशन असं नाहीये काही प्रकार? आपल्या रेखीच्या कनेक्ट कसं व्हायचं हा प्रकार असतो, बोलूया आपण. आणि पण आपलं रेखीचं मेडिटेशन केलं तरी चालतं ना? हो, नक्कीच. ओके, तर आता आपण थांबूया. मॅडम तुम्ही फी नाही सांगितली.